स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमो नमः। नमस्कार. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत या ऑनलाईन वर्गामध्ये. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. अध्याय 2 आणि श्लोक 48. याची थोडी सुरुवात आपण मागच्या वेळेस केली होती. आज त्याची थोडीशी उजळणी करून आणि दुसरी ओळ त्याची विवेचन मागच्या वेळेस वेळेच्या अभावी पूर्ण करू शकलो नाही, तर त्याचं विवेचनसुद्धा आपण करणार आहोत. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. याचं विवेचन करण्याच्या आधी मागच्या वर्गामध्ये आपण कर्मयोगाचा एक अतिशय सुप्रसिद्ध एक श्लोक, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभू माते संगोस्त्व कर्मणी, याची सुद्धा एकदम सखोल चर्चा केली होती. आणि त्यात आपल्याला 4 टप्पे भगवान आपल्याला सांगतात की तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे आणि फळावर तुझा अधिकार मुळीच नाही आहे. आणि फळ हे ध्यानात ठेवून अर्जुना तू कर्म करू नकोस. आणि फळावर लक्ष न ठेवता किंवा फळावर तुझा अधिकार नाही आहे याचा अर्थ असा नाही की मी कर्मच करणार नाही. म्हणून ते शेवटचं फार महत्त्वाचं आहे, माते संगोस्त्व कर्मणी, म्हणजे तू अकर्मण्यतेला प्राप्त होऊ नकोस. हे 4 सिद्धांत आपण याची चर्चासुद्धा केली होती. आता 48व्या श्लोकाची सुरुवात ही कशामुळे झालेली आहे की मा फलेषु कदाचन, की तू जे कर्मफळ आहे त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. तर मग कर्म कसं करायचं, तर या संदर्भात आपल्याला भगवान सांगतात की योगस्थः कुरु कर्माणि, तू योगामध्ये स्थित होऊन तू कर्म कर. म्हणजेच नेमकं काय कर, संगम त्यक्त्वा धनंजय. मागच्या वेळेस याची चर्चा आपण केली होती, फक्त उजळणी करता होत आत्ता. संगम त्यक्त्वा धनंजय, की तू हे जे कर्मफळ आहे त्याच्या संदर्भात आसक्ती मुळीच मनामध्ये बाळगू नकोस. आता जर असं म्हणायचं असेल तर 47व्या श्लोकामध्ये भगवानाने सांगितलं की मा फलेषु कदाचन. पुन्हा सांगण्याची काय आवश्यकता आहे, तर त्याचा जो निहित अर्थ आहे की फक्त कर्मफळच नाही तर
कर्मामध्ये सुद्धा आसक्ती ठेवू नको. आपण मागच्या वेळेस याची चर्चा केली होती आणि एक ख्रिश्चन फादरची आपण गोष्ट घेतली होती, आपल्याला स्मरणात असेल सगळ्यांना, की कसं होत असतं की ठीक आहे कर्म फळाकडे मी लक्ष देणार नाही, पण आपण सतत एकाच ठिकाणी एकाच प्रकारचे कर्म करत असताना आपल्याला ते काय होत असतं, त्या कर्माबद्दल आसक्ती वाटू लागते. आणि कर्माची गती इतकी तीव्र असते की आपण एका प्रकारचा तो नशा असतो ते सोडू शकत नाही. आणि एवढंच नव्हे तर स्थानविशेष, व्यक्तिविशेष या सगळ्यांप्रती आपली आसक्ती वाढत असते. म्हणजे पहा आश्चर्य की कदाचित कर्मफळाप्रती आपली आसक्ती नसते, म्हणजे ती पण सोडतो, पण या संदर्भात म्हणजे इथे जे पुनरुक्ती केली भगवानांनी त्याचं मागचं उद्दिष्ट काय, तर त्याचा मागचं उद्दिष्ट हेच की फक्त कर्मफळच नव्हे तर कर्मामध्ये सुद्धा किंवा स्थानविशेष, व्यक्तिविशेष या सगळ्यांमध्ये सुद्धा तुझी आसक्ती नसली पाहिजे अर्जुना. आणि जर आपण थोडा खोलवर विचार केला ना बंधू भगिनींनो, तर आपल्याला हे आढळून येईल की कर्मामध्ये आसक्ती, समजा आपण कोणाला असं सांगितलं की पहा मी कर्मफळाचा त्याग केलेला आहे, एखाद्या विशिष्ट कर्मफळाप्रती, एखाद्या विशिष्ट कर्माच्या फळाप्रती मी त्याची आसक्ती सोडली आहे, पण कर्म सोडू शकत नाही आपण. याचाच अर्थ काय की साक्षात नाही पण असाक्षात पद्धतीने आपण त्या कर्मफळाशी आसक्त आहोत. म्हणजे वरतून आपण दाखवतोय की मी कर्मफळाशी आसक्त नाही आहे, कर्माचं फळ काही मिळू दे, पण मी कर्म सोडू शकत नाही आहे. म्हणजे एका प्रकारे इनडायरेक्टली आपण कर्मफळाशी आसक्त असतो. हे फार एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, याची मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की इथे पुनरुक्ती जी केली भगवानांनी त्याचं मागचं उद्दिष्ट काय की कर्मफळच नव्हे, आपण कर्मामध्ये व्यक्तिविशेष, स्थानविशेषमध्ये किंवा इतर जे कर्म करत असताना इतर ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींशी आपण आसक्त झालं नाही पाहिजे, नाहीतर आपण बंधनात अडकू. आणि मग काय होणार, कर्मयोग होणार नाही. कर्मयोग नाही झाला तर मग काय होणार, सुख दुःख त्याचे बंधनं आपल्याला ज्याला म्हणतो की त्रास भोगावा लागेल. आणि आयुष्यभर कर्म केल्यानंतर सुद्धा शेवटी जन्म मृत्यू त्या चक्रातून बाहेर पडू शकणार नाही. हे आपल्याला विशेष लक्षात घेतलं पाहिजे. इथे आपण मागच्या वेळेस थांबलो होतो, आता पुढे जाऊया. सिद्ध सिद्ध्योः समो भूत्वा समत्वम योग उच्यते. या श्लोकाच्या एकदम सुरुवातीला काय म्हणतात भगवान, योगस्थः कुरु कर्माणि, की तू स्थित होऊन योगामध्ये कर. तर योगामध्ये स्थित होऊन कर्म कर म्हणजे नेमकं काय करायचं, तर पहिलं सांगितलं की संगम त्यक्त्वा, म्हणजे सर्व प्रकारची आसक्तीचा तू त्याग कर. आता ते दुसरी गोष्ट सांगत आहे, दुसरा सिद्धांत सांगत आहे की सिद्धी असिद्धीमध्ये एक समान भाव ठेवून तू कर्म कर. सिद्धी आणि असिद्धी म्हणजे काय की पहा, आपण कोणतंही कार्य आरंभ करत असतो तर आपले प्रयत्न असतात की ते कार्याला एकदम शेवटपर्यंत तडीस नेऊन पूर्ण करणे. पण अनेक वेळा काही असे कारणं असतात की जे आपल्या हातात नसतात आणि आपल्याला ते पूर्ण कार्य सोडावं लागतं. म्हणजे कधीकधी ते कार्य आपल्या हातातून पूर्ण घडत असतं किंवा कधीकधी आपल्याला ते कार्य सोडावं लागतं. कधीकधी त्या कार्यामध्ये आपल्याला यश लाभत असतं, कधीकधी अपयश लाभत असतं. आणि त्यातले काही कारण आपल्या हातात असतात, काही आपल्या हातात नसतात. तर इथे काय होत असतं बंधू भगिनींनो, बघा की सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा, की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचा आपल्या बुद्धीचा समत्व जे तोल ते न जाऊ देता, म्हणजेच कार्य आपल्या हातातून पूर्ण झालेलं असो वा नसो, आपल्याला यश लाभलेलं असो की अपयश लाभलेलं असो,
पहा, दोन्ही स्थितीमध्ये साधारणपणे काय होत असतं पहा, आपल्याला यश लाभो की अपयश लाभो, दोन्ही स्थितीमध्ये आपलं मन चंचल होत असतं, आपली बुद्धी अस्थिर होत असते, आपल्या मनामध्ये विक्षेप निर्माण होत असतात आणि हे सगळे विक्षेप साधकाला बहिर्मुख करतात. आणि मन बहिर्मुख होणं हे साधकाकरता फार घातक असतं, त्याच्या साधनेकरता, त्याच्या आध्यात्मिक जीवनाकरता. म्हणून बुद्धीचं हे समत्व, बुद्धियोग, समत्व योग म्हणजे कोणतीही कर्म करायचे, बरं, कर्म सोडायचे नाही आहे, कोणत्याही स्थितीमध्ये कर्म सोडायचे नाही आहे. पण कर्म करत असताना कर्म पूर्ण हो की पूर्ण न हो, कोणत्याही कारणामुळे आपल्याला यश लाभो की आपल्याला अपयश लाभो, आपल्याला आपण जे कर्म करत असतो त्यातून जर आपल्याला यश लाभलं तर साधारण लोक सुखी होतात, नाही जर झालं तर दुःखी होतात. पण या दोन्ही स्थितीमध्ये आपल्याला सम राहायचं. त्या कर्माला यश मिळालं तर लोक आपल्याला स्तुती करतात, तरी सुद्धा आपल्याला स्थिर राहायचं आहे. कर्म पूर्ण नाही झालं किंवा अपयश मिळालं, आपली निंदा होत असते. त्या स्थितीमध्ये सुद्धा मनाचं समत्व कोणत्याही स्थितीमध्ये त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न होऊ देता मनाचं समत्व गाठणं, यालाच म्हणतात सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये बंधू भगिनींनो आपल्याला आपल्या बुद्धीचं समत्व हे ढळू देता कामा नये आणि यालाच म्हणतात योग. आता पहा, कर्मयोगाचे बऱ्याच परिभाषा जसे जसे पुढे जाऊ आपल्याला, मी मागच्या वेळेस सांगितलं, आपल्याला भगवान सांगणार आहेत. आणि आपल्याला मग कदाचित एक थोडंसं मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं, एक संभ्रम निर्माण होऊ शकतो की अरे हे करायचं की ते करायचं, ते करायचं की ते करायचं. तर कोणताही एक श्लोक त्याच्यावर स्थिर राहून आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर बाकी सगळ्या गोष्टी बरोबर, ज्याला म्हणतो की नैसर्गिक पद्धतीने ते सगळे गुण योगाचे, कर्मयोगाचे, बुद्धियोगाचे, समत्व योगाचे, ते आपल्या आचरणात बिलकुल ऑटोमॅटिक येतील. आपल्याला त्याच्याकरता प्रत्येक श्लोक हा समजून घ्यायचा आहे अर्थातच, पण आचरणात आणताना एक म्हणजे जर विशेषतः 47 श्लोक आपण जर आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर फार उत्तम. पण समजा इतर कोणता श्लोक आपल्याला आवडत असेल तर त्याचं खूप त्याच्यावरती चिंतन मनन करून जर आपण ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्या कर्मयोगाचे इतर जे पैलू आहेत ते सुद्धा आपल्या जीवनात, आपल्या आचरणात, ज्याला म्हणतो की ऑटोमॅटिकली ते येतीलच, त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला असं वाटेल की बापरे, ह्या इतक्या पूर्ण गीतेमध्ये जवळजवळ 750 श्लोक आहेत. हो, मान्य आहेत. मग ते सगळे कसे आचरणात आणायचे समजण्यामध्येच इतका वेळ चाललेला आहे आपला, तर त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. 1-2 श्लोक जे आपल्याला खूप आवडतात, मनापासून भावतात, त्याचं सतत चिंतन मनन करायचं. त्यांनी काय होत असतं, त्या चिंतन मनन केल्याने त्या सगळे सिद्धांत त्याचं एक प्रतिबिंब आपल्या मनावरती उमटतो आणि आपलं जीवन हळुवारपणे बदलत असतं. आणि इतर सगळ्या आवश्यक जे पैलू असतात आध्यात्मिक जीवनाचे, कर्मयोगाचे, समत्वबुद्धीचे, बुद्धियोगातले, काही म्हणा, एकच गोष्ट आहे, तर ते आपले जीवनात, आचरणात ते ज्याला म्हणतो ना की दवबिंदू कसा एक न आवाज करता आकाशातून पडतो गुलाबाच्या फुलावर, गुलाबाच्या कळीवर, आणि ती कळी उमलते, तसं आपलं आध्यात्मिक जीवन सुद्धा उमलेल. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. पण सगळे श्लोक किंवा सगळे सिद्धांत हे नक्कीच आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे एक प्रश्न थोडासा फार टेक्निकल, त्याची थोडी चर्चा करून मग पुढे जाऊया की 47व्या श्लोकामध्ये मा फलेषु कदाचन, म्हणजेच तू कर्मफळावर तुझा अधिकार नाही आहे, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. आणि असं सांगितल्यानंतर मग पुन्हा यश अपयशाचा प्रश्नच कुठे येतो की पहा, सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. आलं की नाही लक्षात की पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात आहे की तू कर्मफळाकडे लक्ष देऊ नको, आणि इकडे म्हणतात आहे की सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. अरे, जर मला कर्मफळाची आशाच नाही आहे तर यश अपयश, सिद्धी असिद्धी
त्याचा प्रश्नच कुठे येतोय? तर पहा, हे सांगण्याचा मागचा भगवानांचा उद्दिष्ट काय आहे ते थोडंसं बघूया. की पहा, कर्मयोगाचा उद्दिष्ट साधकाकरता काय आहे? की साधकाला त्यातून काय लाभलं पाहिजे? साधकाला त्यातून लाभलं पाहिजे चित्तशुद्धी. तर चित्तशुद्धीकडे सुद्धा लक्ष दिलं नाही पाहिजे. पहा, हे म्हणजे ज्याला म्हणूया की कर्मयोगाचा टोक सांगतो मी तुम्हाला, एकदम टोक. सुरुवातीला फक्त चित्तशुद्धी पाहिजे मला अशी भावना ठेवून आपण निस्वार्थ कर्म केला तरी चालेल. उत्कृष्ट कर्मयोग कुठे? तर आपल्याला इथे जे हे पहा, या 2 श्लोकांच्या ही जी मधली कडी आहे, की वरच्या श्लोकामध्ये सांगतात आहे की तू कर्मफळाची अपेक्षा ठेवू नको, म्हणजे लौकिक फळ आम्हाला नकोच आहे, केला त्याग. तर मग सिद्ध्यो समभूत्वा असं का म्हटलंय? कर्मफळ पाहिजेच नाही तर मग तुम्ही सिद्धी किंवा असिद्धी करता किंवा यश अपयश मध्ये सम मला ठेवायला का सांगताय? मी तर कर्मफळ त्याग करून दिलेला आहे. तर त्याचा मागचा जो निहित अर्थ आहे की साधकाला चित्तशुद्धी अपेक्षित असते, मला त्याचीही अपेक्षा नाही. इतका एक ज्याला म्हणतो की टोकाची भूमिका भगवानांनी या दुसऱ्या श्लोकामध्ये घेतलेली आहे. तर त्याच्याकरता त्यांनी तसं सांगितलं आहे. पण आपण एकदम प्राथमिक वर्गातले विद्यार्थी आहोत. आपल्या मनामध्ये चित्तशुद्धीची जर अपेक्षा असेल तर त्यात हानी नाही आहे, पण मागे पुढे ती आपल्याला सोडावी लागेल आणि ती ऑटोमॅटिक जेव्हा ज्याला म्हणतो ना की ती सुटून जाईल. त्याच्याकरता आपल्याला फार काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. आता हे योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. आपण कर्मयोग आरंभ केला, बुद्धियोग, समत्वयोग काही म्हणा, आरंभ केला. पण त्याचे नेमकी लक्षणं काय असतात थोडी तरी काही माहिती पाहिजे ना. म्हणजे लौकिक स्तरावरती, तर लौकिक स्तरावरती आपण असं काही त्याचे टप्पे असतात किंवा त्याचे ज्याला म्हणतात की जसं मुंबईला जायचं आहे तर थोडं तर माहिती पाहिजे ना, किंवा रस्त्यात कोणते कोणते गाव लागणार आहे. लोणावळा लागणार आहे बरं. म्हणजे काय की जेव्हा आपण त्या मार्गावरती पुढे जाऊ तर कुठेतरी काहीतरी एक काही म्हणजे तासानंतर मिनिटानंतर पोहोचल्यानंतर हां आपण मार्गावरती आहोत. तर त्याची लक्षणं काय आहेत? कारण की हे व्यवहारिक जगातला हा योग आहे कर्मयोग. म्हणजे हे आपल्याला व्यवहार सोडायला सांगत नाही आहे, पण तरी आपण जे व्यवहार करत आहोत ते योग्य आहेत की नाही, त्याची काही खूणगाठ आहे का, तर 1-2 खूणगाठ बघूया आणि मग पुढे जाऊया. योग आचरणात आणणारे जे साधक असतात ते नेहमी वर्तमानात जगत असतात. हे पहा, एक फार मोठी आणि प्रॅक्टिकल हे एक हिंट आहे बरं. वर्तमानात जगत असतात म्हणजे काय? पहा, साधारणपणे आपण सर्वजण का तर कर्म करत असताना आपण काहीतरी यश अपयशाकडे जर लक्ष गेलं तर आपण भविष्याकडे बघत असतो. भविष्याकडे बघत असतो की या कर्मामध्ये मला यश मिळालं तर मग मी असं करीन, मग मी तसं करीन, मग असं होईल, मग तसं होईल. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की मी कर्मफळाशी आसक्त झालेलो आहे. कर्मयोग आचरणात आणणारे जे साधक असतात त्याची सगळ्यात मोठी खूण असते की ते वर्तमानमध्ये जगत असतात. आणि जर ते भविष्याचं काहीतरी ज्याला म्हणतो की काहीतरी स्वप्न रंगवत असतील तर ते याचाच अर्थ की पावतीच आहे की ते कर्मफळाशी आसक्त आहे. हे मुलांना उदाहरण देत असतो मी साधारणपणे, जे लोक परीक्षेची तयारी करत असतात की हे पहा, तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी काय करणार, मी असं करणार का, मी तसं करणार का. अरे याचाच अर्थ काय की ते आसक्त झालेले आहेत. आणि यांनी काय होत असतं, वर्तमान पण नष्ट होतं आणि भविष्य पण नष्ट होत असतं. अशीच गोष्ट काही लोक आपल्या भूतकाळात जगत असतात. माझा किती सुवर्ण काळ होता तो, आता पहा ना मला कसा त्रास होऊन राहिला आहे. म्हणजे काय की ती व्यक्ती आपल्या भूतकाळाशी बिलकुल आसक्त झालेली आहे आणि भूतकाळाशी आसक्त झालेली आहे आणि वर्तमान नष्ट होत आहे. हे पहा, हे सुद्धा
म्हणजे यातून कर्मयोग घडत नसतो का? कारण की तो वर्तमानमध्ये जगतच नाहीये. वर्तमानमध्ये तो जगतच नाहीये. आता ही वर्तमानमध्ये जगण्याची एक फार सुंदर आणि गंमतशीर गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे ती गोष्ट, की एका आपल्या सर्वांना माहिती आहे, फक्त संदर्भ आहे म्हणून 2 मिनिटात तिला सांगून पुढे जाऊया. की कोणत्या तरी एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत असे, शेती करत असे. एका वर्षी ब्राह्मणाच्या मनात आलं की आपण यावर्षी तूर पेरूया, खूप चांगला पाऊस होत आहे, आपल्याला चांगलं त्यातून पीक मिळणार. असा विचार करत करत तो रात्री झोपला होता. जवळच पत्नी पण होती आणि तो सांगू लागला पत्नीला की पहा, मी यावर्षी तूर हे पीक घेणार आहे आणि खूप चांगला पाऊस झालेला आहे, मी खूप चांगली मेहनत पण करत आहे, चांगली खूप दणदणीत आपल्याला पीक मिळणार आहे आणि पीक मिळालं की मी यावर्षी बैलजोडी घेणार आहे. दरवेळेस मला इतरांकडनं बैलजोडी मागावी लागते, मला फार लाज वाटते. ऐकल्याबरोबर बायको म्हणते, बिलकुल बैलजोडी घेऊ देणार नाही, माझ्याजवळ दागिने नाही आहेत, समारंभामध्ये जावं लागतं तर तिथे मला खूप लाजिरवाणं वाटतं. यावेळेस पैसे आले, चांगलं पीक येणार आहे आणि मी चांगले दागिने घेणार आहे. आता बस. या गोष्टीला घेऊन दोघांमध्ये भांडणं रात्रीच्या वेळेस सुरू होतात आणि बिलकुल मारामारीपर्यंत गोष्ट येते. तर जवळपासचे लोक उठून येतात त्यांच्या घरी की अरे, हे तर कधी भांडत नव्हते, हे दाम्पत्य काय झालं यांच्या घरी, जाऊन बघूया. तर दोघे भांडत असतात. लोक विचारतात का हो काय झालं. तर तो नवरा म्हणतो की पहा ना, तूर जी येणार आहे त्याच्यातून, त्या नफ्यातून मी यावेळेस बैलजोडी घेणार म्हणतो, तर ही म्हणते हिला दागिने पाहिजे. ती पण आपली बाजू मांडते. पण लोक म्हणतात अहो तूर आहे कुठे. तेव्हा तो नवरा म्हणतो की हा अजून तूर पेरायची आहे. सगळे लोक डोक्याला हात लावतात की अजून तूर पेरायची आहे आणि त्याच्या आधीच यांचे भांडणं सुरू झाले. तेव्हापासून ती म्हण पडलेली आहे, शेतात नाही तुरी आणि भट भटिंडला मारी. तर हे पहा, ही कर्मयोगाचा आचरण करू शकत नाही आणि हे सर्वात मोठं लक्षण आहे की जर आपण कर्मयोगाचा समत्व, बुद्धीमध्ये समत्व गाठण्याचा प्रयत्न करत जर आहोत तर आपण नेहमी वर्तमानमध्ये जगलं पाहिजे. वर्तमानमध्ये जगलं पाहिजे याचाच अर्थ काय की आपण भविष्य, भूत जे आपल्या हातातून निघून गेलंय त्याच्याशी आसक्त नाही आहोत आणि भविष्यातले स्वप्न सुद्धा रंगवत नाही. याचाच अर्थ काय की आपण कर्मफळाची सुद्धा ते लक्षात ठेवून कर्म करत नाही. तर हे त्याचं फार मोठं आणि महत्त्वाचं एक लक्षण आहे. दुसरं म्हणजे कर्तेपणाचा त्याग. पहा, आपण सारखं चिंतन मनन करत आहोत की आपल्या जीवनामध्ये आपल्या हा कर्मफळाचा त्याग असला पाहिजे. पण तो नेमका करायचा कसा म्हणजे जेव्हा आपण कर्तेपणाचा त्याग केला तर लक्षात घ्या, कर्तेपणाचा त्याग केला की कर्मफळाचा त्याग हा ज्याला म्हणतो की नैसर्गिक रित्या आपल्या पदरी पडेल. जिथे कर्तेपणाचा एक आव आहे तिथे भोक्तृत्वाचा भाव येणारच आणि काहीही केलं तरी तो जाणार नाही. म्हणून कर्तृत्वाचा त्याग केला पाहिजे. कर्तृत्वाचा त्याग केला तर पहा, ऑटोमॅटिकली बिलकुल 100% त्या कर्मफळाकडे आपली इच्छाच राहणार नाही. स्वामी विवेकानंदांच्या जीवनात ते 1-2 प्रसंग घेऊन पुढे जाऊया, त्यातून लक्षात येईल आपल्याला की पहा कसं कर्मत्याग केला, कर्तृत्वाचा त्याग केला की भोक्तृत्वाचा त्याग हा ऑटोमॅटिकली होत असतो, नैसर्गिक पद्धतीने होतच असतो, त्याच्याकडे लक्षच जात नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले होते. त्याचं मुख्य कारण होतं की तिथे वेदांत प्रचार करून काही लोकांना प्रभावित करून त्यांच्याकडनं काही अर्थ आणून भारतामध्ये रामकृष्ण संघाची स्थापना करायची. शिकागोला जायचं, धर्मसभेमध्ये भाग घ्यायचा, हा त्यांचा एक ज्याला म्हणतो की एक सेकंडरी मोटिव्ह होतं, मुख्य उद्दिष्ट नव्हता बरं. पण ते सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि स्वामीजी मग शिकागोमध्ये पण त्यांनी त्या धर्मसभेमध्ये त्यांनी भाग घेतला होता, तेव्हाच ती होती. म्हणून म्हणजे हे दोन्ही गोष्टी जर म्हटलं की बिलकुल जरा संयोगाने घडून आल्या.
आणि त्यांनी तिथे इतकी हाडतोड मेहनत केली आणि ते भारतात परत आले, काही लोकांना घेऊन आले आणि त्यांच्या अर्थसहाय्याने त्या रामकृष्ण संघाची स्थापना झाली. विशेष करून बेलूर मठाची जमीन त्यावेळेस 9 लाखाची किंमत देऊन स्वामीजींनी विकत घेतली होती. केवढं परिश्रम केलं होतं, अथक परिश्रम. पण जेव्हा कलकत्त्याला प्लेग पसरला, बंधू भगिनींनो, पहा, संपूर्ण आयुष्याची मेहनत स्वामीजींची, त्या मेहनतीतून आणि ते स्वप्न की हे मला संन्याशांचा एक संघ उभारायचा आहे भारतामध्ये, आणि जेव्हा कलकत्त्याला प्लेग पसरला आणि रिलीफ कार्य सुरू झालं आणि त्यावेळेस अर्थ संपला, तर स्वामीजींनी कोणताही विचार न करता निर्णय घेतला की ही जमीन आपण विकूयात. अरे, आपण संन्याशी झाडाखाली राहू शकतो, भिक्षा मागून खाऊ शकतो, आणि शेवटी हे मठ मिशन कोणाकरता? लोक जर वाचली नाहीत तर हे मठ कोणाकरता तयार करत आहोत आपण? हे पहा, जे लोक संपूर्णपणे निरासक्त असतात, कर्तृत्वाचा अभाव असतो किंवा भविष्यातले स्वप्न रंगवत नसतात, तेच लोक असा कठोर निर्णय घेऊ शकतात. पण तेव्हा आपल्या माताजी हयातीत होत्या आणि त्यांनी स्वामीजींना तसं करण्यापासून परावृत्त केलं. त्यांनी कारण सांगितलं की ही जमीन तू कोणाच्या नावाने घेतली आहे? ठाकूरांच्या. मग विकण्याचा अधिकार तुला आहे की ठाकूरांना आहे? माताजी पण काही म्हणजे पहा, काय म्हणजे बुद्धी कौशल्याने आणि एकदम ज्याला म्हणतो की पटेल असं कारण देऊन त्यांच्या कार्याकरता तू अमेरिकेत गेला होता. माताजी म्हणतात स्वामीजींना, आणि त्यांच्या नावाखाली पैसे मागितले, त्यांच्या नावाखाली जमीन घेतली, तर तुला विकायचं काय अधिकार आहे? म्हणजे पहा की स्वामीजींमध्ये तो कर्तृत्व भाव बिलकुल शून्य होता एकदम. कारण की अर्थातच ठाकूरांची वाणीची प्रचार करायला गेले होते. वेदांत प्रचार करणं म्हणजे काय? त्यांच्या नावाने लोकांनी पैसे दिले, त्यांच्या नावाने जमीन विकत घेतली. तर माताजींनी हा एक सुंदर बुद्धी कौशल्य दाखवला. पण जे तुमच्या पुढे ठेवायचं की मी असं केलंय, असा हा बोध स्वामीजींमध्ये कुठेच नव्हता. अजून एक उदाहरण स्वामीजींचं मी आता काही दिवस आधीच दिलं होतं, पण संदर्भ आहे म्हणून पुन्हा देऊ इच्छितो की जेव्हा स्वामीजी अमेरिकेतून परत आले होते आणि इथे सेवा कार्य उभारायचं आहे आणि जे सर्व नवसन्यासी येतील ते ध्यानधारणा तर करतील, शास्त्र अध्ययन तर करतील, पण भारताच्या लोकांची सेवा सुद्धा करतील. आणि तेव्हा तो कन्सेप्ट फक्त ख्रिश्चन मिशनरीजमध्ये होता आणि भारतीय साधू कधी पण असे या प्रकारची संघबद्ध होऊन सेवा करत नव्हते. तर काही गुरुबंधूंनी त्यांना समजलं नाही, मास्तर महाशयांनी त्यांना समजलं नाही, आणि त्यांनी सगळ्यांनी असा विरोध केला आणि म्हटलं की हो, तुम्ही पश्चिममध्ये जाऊन आलात म्हणून तुम्ही ते सगळे विचार इथे भारतामध्ये राबवू इच्छित आहात, असं कुठे ठाकूरांनी सांगितलं. पण ठाकूरांना स्वामीजींपेक्षा जास्त कोण समजू शकतं? ती घटना लक्षात घ्या, वैष्णव भक्तांची. आणि ती घटना बरोबर जिथे ते म्हणतात की अरे दया नाही सेवा, ते सिद्धांत बरोबर स्वामीजींच्या लक्षात होतं आणि त्या सिद्धांतावरतीच स्वामीजींनी ही कन्सेप्ट उभारला होता. आणि जेव्हा त्यांच्यावरती हे आक्षेप आला की ठाकूरांनी असं कुठे सांगितलं नाही सेवा करा म्हणून, आणि हा तुमच्याच डोक्यातलं काहीतरी एक पिल्लू आहे असं काही स्वतःच्या गुरुबंधूंनी सांगितलं, मास्तर महाशयांनी सांगितलं, तेव्हा स्वामीजी म्हणाले की जर हे माझे विचार असतील तर या क्षणी हे विचार आणि हा संघ नष्ट पावून जाओ, आणि हे विचार जर त्यांचे असतील म्हणजे ठाकूरांचे तर हे जीवित राहोत. आणि आपण बघतो की आज रामकृष्ण संघ इतके वर्ष झाले, दिवसेंदिवस त्याच्या शाखा प्रशाखा हे वृद्धिंगत होत आहेत. तर हे विचार माझे असतील तर या क्षणी नष्ट होऊन जावं, हे कोण म्हणू शकतं? ज्याच्यामध्ये कर्तृत्व भाव नसतो, जो संपूर्णपणे निसंग असतो, निरासक्त असतो. याच्यामध्ये कर्तृत्व भाव नाही तर फळाप्रती आशा पण नाही, असे स्वामीजी होते. तर म्हणण्याचा अर्थ काय की आपण लक्षण चर्चा करत आहोत.
हे जे योगस्थ म्हणजे कर्मयोगाचे, तर हे 2 लक्षणं फार महत्त्वाचे आहेत. पहिलं वर्तमानमध्ये जगणं, आणि दुसरं म्हणजे की कर्तेपणात पूर्णपणे सोडा, तर आपल्याला ऑटोमॅटिकली त्या फळाप्रती आसक्ती होणार नाही. एक छोटासा प्रश्न अजून चर्चा करून मग थोडंसं पुढे जाऊया, की साधारणपणे आपण काय बघत असतो की लौकिक जीवनामध्ये फार काही निष्णात लोक असतात बंधू भगिनींनो. ते निष्णात लोक कसे असतात की एखादा संगीतकार असतो, गायक असतो, खूप सुंदर, खूप मन लावून गात असतो, आणि प्रत्येक सूर ताल म्हणजे इतके परफेक्ट असतात की आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. कोणी चित्रकार असतो आणि काही मिनिटात इतका सुंदर चित्र काढतो की आपण म्हणजे हतप्रभ होऊन जातो, एकदम आश्चर्यचकित होऊन जातो. तर हे योगामध्ये स्थित आहे का, असा विचार आम्हाला म्हणजे अनेकदा विचारतात, आणि आपल्या मनात विचार येतोच की हे लोक यांनी काय योगाची स्थिती गाठलेली आहे का. तर हे पहा, योगाची स्थिती तेव्हाच गाठल्या जाऊ शकते जेव्हा कर्तृत्वाचा अभाव असतो. म्हणजे ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये निपुण असतात, एका तासामध्ये इतकं सुंदर चित्र उभारतात की आपण कल्पनाच्या अतीत म्हणजे हे होऊन जातं, आपण आपल्या कल्पनाच्या बाहेरच्या गोष्टी असतात त्या. पण वास्तविकता त्यांच्या मनामध्ये तो कर्तृत्वाचा भाव नाहीसा झाला आहे का, आता हे आपण सांगू शकत नाही, हा तोच सांगू शकतो. आणि दुसरं अजून महत्त्वाचं की त्या चित्रकलेतून, त्या संगीत कलेतून, त्या गायकीतून ईश्वराची पूजा होत आहे का. या 2 गोष्टी जर आपल्याला दिसल्या, आता आपल्याला दिसणं शक्य नाही, तो स्वतः सांगू शकतो, तर लक्षात ठेवा की तो योगमध्ये स्थिर झालेला आहे. आणि नाही तर जरी तो निपुण असला गायकीमध्ये, संगीत कलेमध्ये, चित्रकलेमध्ये किंवा इतर कोणत्याही कलेमध्ये, तरी सुद्धा तो योगमध्ये स्थित आहे असं सांगता येणार नाही. म्हणजेच काय, पहा 2 गोष्टी तुमच्यापुढे मांडतोय मी. पहिली की कर्तेपणाचा अभाव आहे का, म्हणजे निपुण आहे संगीत कलेमध्ये, गायकीमध्ये किंवा जगाच्या कोणत्याही कलेमध्ये उत्कृष्ट, म्हणजे आपण त्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, इतकं एक्सपर्ट ज्याला म्हणतो. पण इतकं ते कलामध्ये निपुणता असून सुद्धा कर्ता अभाव आहे का, फलासक्ती नाही आहे ना, आणि ही कला किंवा जे काही तो करत आहे कर्म, त्याच्यातून ईश्वराची पूजा होत आहे हा भाव आहे का. असं असेल तर ती नक्की, तो कलाकार किंवा ती व्यक्ती कर्म करणारी ही नक्की ज्याला म्हणूया की योगमध्ये स्थित आहे. पण जर तसं नसेल तर ते निपुण कलाकार आहेत, बस एवढंच. कसं असतं बंधू भगिनींनो, आपण फार भावनावश होऊन जातो, अनेक वेळा बघितलेलं आहे. इतके भावनावश होऊन जातो आणि त्या भावनाच्या आधारे आपण म्हणजे खूप काहीतरी वाहून जात असतो. पण पहा, अध्यात्म याच्यामध्ये पण भावनाची फार आवश्यकता आहे, नाही असं नाही, पण भावनाची आवश्यकता म्हणजे आपल्याला कोणाला म्हणजे एवढी मोठी उपाधी देणं की हे योगामध्ये स्थित झालेले आहेत, हे पहा योगामध्ये स्थित झाले आहे की नाही हे सांगू शकते, आपण सांगू शकत नाही. एखाद्याची कला बघून खूप प्रभावित होतो, काहीतरी कार्य बघून खूप प्रभावित होतो, त्याचं डेडिकेशन बघून खूप प्रभावित होतो, चांगली गोष्ट आहे. एखादी गोष्ट त्याला हस्तगत करणं बिलकुल या जागतिक स्तरावरती याच्याकरता फार मेहनत लागते, डेडिकेशन लागतं. पण योगमध्ये स्थित होणं हे फार वेगळं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कदाचित ते होत सुद्धा असतील आहे, पण हे आपण ठरवणं हे ते योग्य नसतं. हेच मला फक्त थोडंसं सांगायचं, कारण साधारणपणे या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं. आणि विशेषकर आपण बघतो की अनेक लोक खूप चांगलं चांगलं काहीतरी प्रस्तुत करत असतात, खूप चांगले कर्म करत असतात. स्तुती नक्की झाली पाहिजे, पण योगामध्ये स्थित होणं ही गोष्ट फार वेगळी आहे. मी हे थोडंसं ठासून सांगू इच्छितो. एक प्रश्न आता या संदर्भात अजून 1-2 प्रश्न आहेत, ते पूर्ण करूया आधी. की पहा की यश अपयश, सिद्धी असिद्धी याच्यामध्ये सम असणं म्हणजे नेमकं काय.
यश अपयश सिद्धी असिद्धी मध्ये आपण सांगून दिलं की योगस्थ व्हायचं म्हणजे याच्यामध्ये सम राहायला पाहिजे. आणि बौद्धिक स्तरावरती हे समजलो आपण की मनामध्ये कोणताही विकार उत्पन्न होऊ दिलं नाही. मिळालं म्हणजे एकदम आकाशा एवढ्या उड्या मारतोय, अपयश आलं म्हणजे एकदम बिलकुल झालेलो आहोत, असं स्थिती नाही झाली पाहिजे. समत्व असलं पाहिजे. आणि ते थोडंसं बघूया की पहा बंधू भगिनींनो, महान हे जे थोर महापुरुष झालेले आहेत, आध्यात्मिक महापुरुष ऋषी मुनी, हे सांगून गेले आहेत की या जगामध्ये सुख नावाची गोष्ट नाहीच आहे. मुळामध्ये या जगामध्ये फक्त आणि फक्त दुःखच आहे. पहा, हे नैराश्य आणणारं वाक्य नाही आहे बरं, हे फार वस्तुस्थिती आहे. आणि आपल्या जीवनामध्ये या दुःखाचाच संयोग होत असतो. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःखाचा संयोग होतो, आपण दुःखी होतो. आणि जेव्हा दुःखाचा वियोग होतो, दुःख कमी होतं, पण तात्पुरतं सुखी होतो. तर आपल्याला वाटतं आपण सुखी झालो, पण वास्तविक जीवनामध्ये बघितलं बंधू भगिनींनो तर सुख नाहीच आहे. हे पहा, हे थोर महापुरुषांची वाणी आहे. आता आपण याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्या अनुभवावरती आणि आपल्या बुद्धीच्या सोडून देतो, आपल्या अनुभवावरती सोडतो. म्हणजे हे वाक्य आपण घेतलंच पाहिजे असं काही जरुरी नाही आहे, पण हे महापुरुषांची ही वाणी आहे. तर जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख आणि कमी दुःख, मी सुख नाही म्हणत, जेव्हा येतं तर कसं असतं की जेव्हा आपल्या जीवनामध्ये समत्व येतं म्हणजे काय की आपण एक प्रकारची बुद्धी, दोन प्रकारची बुद्धी याची चर्चा केली होती आपण. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. पहा, मागच्याच 1-2 श्लोक आधी याची चर्चा केली होती. 41वा श्लोक. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. म्हणजे हे समत्व गाठणं म्हणजे काय? हे समत्व गाठणं म्हणजेच व्यवसायात्मिका बुद्धीचं अवलंबन करणं, म्हणजेच समत्व बुद्धी, समतोल गाठणं. कसं? थोडी चर्चा करूया की पहा, अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे आजची बुद्धी आहे. 2 फ्लॅट अजून करायचेत, अमुक करायचंय, ते अजून मला नवीन एक ब्रांच उघडायची आहे, नवीन बिझनेस उघडायचा आहे, हे करायचं आहे, प्रमोशन पाहिजे. म्हणजे या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले आहेत. अनंत फाटे फुटले म्हणजे मग काय? मग अनंत प्रकारचे सुख दुःख, अनंत प्रकारचे यश अपयश. म्हणजेच काय? त्या बुद्धीमध्ये स्थिरता नाही आहे. पण व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? समत्व बुद्धी म्हणजे मी जे तुमच्यापुढे मांडू इच्छितो, एका वाक्यात सांगायचं असेल तर की समत्व बुद्धी आणि व्यवसायात्मिका बुद्धी ही एक आहे, वेगळ्या वेगळ्या नाही. कशा अर्थाने? की साधक जे असतात, मला फक्त कर्मयोग आचरणात आणायचं आहे, मला कर्मयोग आचरणात आणून मला मोक्ष प्राप्त करायचा आहे आणि ते लक्षात ठेवून मग मी माझे कर्तव्य करणार. पहा, एक बुद्धीचा एक भाग हा झाला. आला का लक्षात? बुद्धीचा एक भाग हा झाला. आणि अव्यवसायात्मक बुद्धी कशी असते? मला हे करायचंय, ते करायचंय, म्हणजे मुख्य उद्दिष्ट काय झालं की मला काहीतरी यश अपयश करायचं आहे, प्राप्त करायचं आहे. यशच प्राप्त करायचं आहे, अपयश कोणी प्राप्त करत नसतं, ते प्राप्त होत असतं. ते प्राप्त करता करता अपयश प्राप्त होत असतं आणि मग बुद्धीचे विकार निर्माण होत असतात. पण साधकची वृत्ती कशी असते की मला मोक्ष प्राप्त करायचा आहे, त्याच्याकरता कर्मयोग आचरणात आणायचा आहे आणि कर्मयोग आचरणात आणता आणता मी माझे कर्तव्य कर्म करणार आहे. तो पण फ्लॅट विकत घेत असतो बरं, असं नाही आहे काही, आणि कदाचित 4 फ्लॅट विकत घेत असतो, पण त्याचं लक्ष बरोबर असतं कर्मयोगाकडे. आणि कर्मयोग आचरणात आणता आणता कदाचित तो 4-6 फ्लॅट घेत असतो, हरकत नाही आहे, पण मनाचं समत्व तो घालू देत नाही. आणि कदाचित 4 फ्लॅट कमवता कमवता त्याच्यात नुकसान सुद्धा होतं, पण 4 फ्लॅट कमवले तर त्याचं सुख पण नाही आणि 2 फ्लॅट गमवले त्याचं दुःख.
हा फरक असतो. अव्यवसायात्मिका बुद्धी आणि व्यवसायात्मिका बुद्धी, आणि यालाच म्हणतात कर्मयोग, यालाच म्हणतात समत्व बुद्धी. म्हणजे कर्मयोग किंवा समत्व बुद्धी, समत्व ज्यांच्या लक्षात आलं किंवा त्याला ध्यानात ठेवून जे कार्य करतात, तर पहा, यश अपयश दोघांच्या जीवनात येत आहे बरं, पण एक दुःखी होत नाहीये, सुखी पण होत नाहीये, आणि दुसरा नुसता त्रासलेला आहे. अपयश आलं की लागलीच त्रागा करतो, डिप्रेस्ड होतो, याला सांग त्याला सांग, असं कर तसं कर, चिडचिड कर, घरात भांडणं कर. आणि दुसरा, त्याच्या जीवनात सुद्धा यश अपयश, पण त्याच्या बुद्धीनी समत्व गाठलेलं आहे, कर्मयोग बुद्धियोग हे गाठलेलं आहे, म्हणून त्याच्या जीवनात सुद्धा अप्स अँड डाऊन्स आहेत, पण त्याच्या जीवनामध्ये भांडणं, दुःख म्हणजे दुःखाची प्रचिती, मनामध्ये विकार, किंवा सुख आलं तर एकदम आकाशा एवढ्या उड्या मारणं, हे सगळं मिळत नाही. म्हणजे जे तुम्हाला मी सांगू इच्छितो की समत्व किंवा व्यवसायात्मिक बुद्धी, याची चर्चा आपण 41 श्लोकात केली होती, ती एकच गोष्ट आहे. हे योगाचा अभ्यास करताना दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आणि ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कोणतंही कार्य सुरू करत असताना पहा, समत्व एक अशी गोष्ट आहे बंधू भगिनींनो, की ही एकदा प्राप्त केल्यानंतर ही कधी ढळत नसते, पण अर्थात त्याच्याकरता आपल्याला फार लक्ष ठेवावं लागतं. सुरुवातीच्या काळामध्ये ती ढळण्याची शक्यता असते. आपण विचार केला की नाही, आता मी समत्वामध्ये स्थित राहण्याचा प्रयत्न करीने, मान अपमान सुख दुःख जे काही येऊ दे मी सगळं सहन करणार, प्रतिक्रिया देणार नाही. सुरुवात करतो आणि 4 दिवसानंतर जसं ते लहान बाळ चालायला शिकतं, आता काय एकदम चालायला शिकत नाही, आधी तो पालथा पडतो, मग गुडघ्यावरती असतो, बसण्याचा प्रयत्न करतो, रांगण्याचा प्रयत्न करतो, पकडून उभा राहतो, टोलतो चालताना, किती वेळा पडतो. तशी आपली स्थिती असते. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की एकदा समत्वाचा अभ्यास सुरू केल्यानंतर आपलं व्हिजिलन्स कंटिन्युअस असलं पाहिजे, कंटिन्युअस लक्ष असलं पाहिजे की आपल्या हातातून काहीतरी, म्हणजे आपल्या समत्वातून आपण ढळत तर नाही आहे ना. आणि जर ढळत आहोत असं लक्षात आलं तर लागलीच त्या बुद्धीला सूचना द्यायची, असं चालणार नाही. तर तुकाराम महाराजांचं एक ते वाक्य आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, बिलकुल युद्धाचा प्रसंग आहे. कुठे कर्मफळाकडे लक्ष जात नाही ना, वर्तमानमध्ये मी जगत आहे ना, कर्तृत्वाचा बोध तर मला नाही होत आहे ना. सतत त्या बुद्धीला, म्हणजे ज्याला म्हणतो ना की जसं त्या जेलमध्ये कैद्यांकडे लक्ष ठेवत असतात, बिलकुल तसं लक्ष ठेवायचं बुद्धीकडे, मनाकडे, तेव्हाच हे शक्य होईल. आणि दुसरं म्हणजे एक सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा एक बिंदू, तिथे ती चर्चा करून मग हा श्लोक तिथे पूर्ण होणार आहे, 48वा. निर्विकार व्हायला आपल्याला सांगतात. सुख येऊ दे की दुःख येऊ दे, कोणती प्रतिक्रिया नाही, शांत भावाने सगळं काही सहन करायचं, आनंदसुद्धा सहन करायचा, दुःखसुद्धा सहन करायचं. म्हणजे याचा अर्थ सिद्धी मिळो की असिद्धी मिळो, यश मिळो की अपयश मिळो, सुख मिळो की दुःख मिळो, तर याच म्हणजे कोणतीही भावना व्यक्त करायची नाही. तर याचा अर्थ काय, आपण एखाद्या मशिनीसारखं व्हायचं का, एखाद्या भिंतीसारखं व्हायचं का? भिंतीला सुद्धा भावना नसतात. तर याचा अर्थ काय, भिंत काय योगाचं आचरण करतीये का? किंवा एखादा आयदी आळशी तामसिक मनुष्य तो काही करत नाही, याचा अर्थ त्याला काही भावना पण नसतात. इतके म्हणजे निकृष्ट दर्जाचे लोक आपल्याला बघायला मिळतात बरं समाजामध्ये. आपण ज्याला म्हणतो ना की जन्माचं काही आनंद नाही आणि मरण्याचा काही सूतक पण नाही, असं एक म्हण आहे आपल्याकडे काहीतरी, एक्झॅक्टली मला लक्षात येत नाही आहे. म्हणजे काही घरामध्ये काही आनंद, काही झालं तर त्याचा आनंदही नसतो आणि कोणी गेलं त्याचं दुःखही नसतं, इतके असे अशा प्रकारचे लोक असतात. तर म्हणजे काय, योगामध्ये स्थिर होणं म्हणजे काय, भावना शून्य होणं का नव्हे. म्हणजे कमीत कमी या भिंतीसारखं किंवा मशिनीसारखं तर होणं बिलकुल
बिलकुल नाही, तसं बिलकुल नाही म्हणायचं. भिंत काय योगामध्ये स्थित आहे का? त्याला भिंतीला काही भावना नाही आहेत. पण भिंतमध्ये काही प्रगती सुद्धा होत नाही, भिंत काही काम करत नाही, म्हणून ती कर्मयोग सुद्धा आचरणात आणू शकत नाही. अरे माणसाला भावना असतात, माणसाला भावना असतात, फक्त त्या भावनाला विशेष पद्धतीने त्याचं ज्याला म्हणतो की एक दिशा निर्देशन करायचं असतं. भावना शून्य व्हायचं हे फार महत्वाचा सिद्धांत आहे बरं. म्हणजे हे कर्मयोग काही आपल्याला दगड व्हायला सांगत नाहीये, पण आपल्या भावनांना योग्य पद्धतीने त्याला चॅनलाइज करण्याकरता सांगत आहे. आणि सगळ्यात मोठी ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. नाही तर बिलकुल वेदांत करायचं आहे किंवा मला कर्मयोग आचरणात जायचं म्हणजे इतका दगड झालो की काही मला भावनाच नाही. स्वामीजींच्या जीवनातला एक फार सुंदर प्रसंग माझ्या स्मरणात येत. स्वामीजी काशीला आहेत, म्हणजे अजून अमेरिकेत गेलेले नाही आहेत, आणि तिथे प्रमदादास मित्र नावाचे एक फार मोठे विद्वान वेदांतिक आणि संस्कृतचे स्कॉलर, त्यांच्याशी त्यांची भेट होते आणि खूप गट्टी जमते, कारण की ते फार स्कॉलर आणि स्वामीजींचा तर प्रश्नच नाही, सुद्धा त्यांच्याकडे खूप प्रभावित होतात. त्यांच्याच घरी त्यांच्या निवास करत असताना एक बातमी येते की बलराम बसू यांचं निधन झालं. लहान मुलासारखे हंबरडा फोडून रडतात स्वामीजी. त्यांची ती स्थिती बघून प्रमदादास मित्र त्यांना धिक्कार करतात की तुम्ही संन्यासी आहात आणि एक कोणाच्या मृत्यूवरती तुम्ही या प्रकारे अश्रू ढाळत आहात, हे काही शोभा देत नाही तुम्हाला. स्वामीजी म्हणतात संन्यासी झालोय म्हणून काय आपलं हृदय काढून फेकून देऊ का? अरे जे गेले आहेत त्यांनी आमच्या ठाकुरांची म्हणजे आमच्या इष्टांची किती सेवा केली आहे, हे जर तुम्हाला ठाऊक असतं तर कदाचित तुम्ही जे स्वामीजी इतके निरासक्त होते जगाच्या सर्व प्रलोभनांपासून, स्वतःच्या प्रसिद्धीपासून, पण तेच किती भावना प्रधान सुद्धा होते. तर जे सिद्धांत मला तुमच्या पुढे मांडायचं आहे बंधू भगिनींनो, की कर्मयोग आचरणात आणायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाला एकसारखं बघायचं आहे, यश अपयशामध्ये सारखं राहायचं आहे. पण याचा अर्थ हा मुळीच नाही की मानवीय संवेदना बिलकुल घालवून बसायचं आहे. आपल्याला भिंत व्हायचं नाही आहे, आपल्याला मशीन व्हायचं नाही आहे, पण आपल्या भावनांना योग्य ती दिशा द्यायची आहे आणि त्या भावनांना एक याला म्हणतो की योग्य ती मर्यादा द्यायची आहे, जेणेकरून आपली आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे. आणि ती कशी करता येईल तर आपण पहा, ह्या प्रकारचेच जे सगळे घटना ज्या घडलेल्या आहे माताजींच्या जीवनामध्ये, स्वामीजींच्या जीवनामध्ये, ठाकुरांच्या जीवनामध्ये, इतर सगळ्या साधू संतांच्या जीवनामध्ये, त्यांचं सतत चिंतन मनन केल्याने ते दिशा निर्देश आपल्याला बरोबर मिळणार आहे. त्याच्याकरता काही ठळक प्रत्येक वेळेस काही नियम किंवा श्लोक सांगण्यात येऊ शकत नाहीत. माताजी केवढ्या भावना प्रधान होत्या, पण त्या तितक्याच निरासक्त होत्या. राधूला म्हणतात की अरे या क्षणी जर मी विचार केला तर तुझ्यापासून मी सगळा जीव काढू शकते, इतकी ताकद होती माताजींमध्ये, आणि तसं केलंच सुद्धा. तर म्हणण्याचा अर्थ काय की कर्मयोगाचं आचरण करायचं म्हणजे भावना शून्य व्हायचं असं मुळीच नाही आहे. भिंतीसारखं जीवन जगायचं असं मुळीच नाही त्याचा अर्थ आहे. कारण भिंतमध्ये कधी प्रगती होत नसते, भिंत कर्मयोग करत नाही. हो, कर्मयोग तुम्ही आणि मी करू शकतो. तुम्हाला मला भावना आहेत, त्या भावनांना योग्य आणि व्यवस्थित आवर द्यायचा आहे. तर बंधू भगिनींनो, हा 48वा श्लोक इथे पूर्ण होत आहे आणि बरंच मोठं त्याचं विवेचन. आणि आता पहा, या सगळ्या श्लोकांमध्ये भरपूर आपल्याला विवेचन करावं लागणार आहे. का? कारण की आपल्या दैनंदिन कर्मयोगाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या दैनंदिन जीवनाशी हा निगडीत एक हे आहे. आणि कर्मयोगाचं वैशिष्ट्य काय आहे की याला काही विशिष्ट असं म्हणजे असं काही काळ वेळ काही लागत नाही. की जसं आपण म्हणतो की ध्यान करायचं ते सकाळी करायचं का? कारण की सकाळी मन शांत असतं. मान्य आहे, अमुक गोष्टी करायची त्याला काहीतरी वेळ असते. पण कर्मयोग एक अशी गोष्ट आहे, कर्मयोगाचे खूप म्हणजे विशेष करून की कर्म सोडून आपण राहू शकत नाही.
आपल्या प्रत्येक क्षण आपण हे कर्मामध्ये निगडीत असतो. फक्त त्यातली आपली आसक्ती काढायची आहे, कर्तृत्वबोध काढायचा आहे, यश अपयशाबद्दल असलेले आपले विकार काढायचे आहेत, कर्मफळावरती आपली दृष्टी नसली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण आचरणात आणल्या आणि या गोष्टी एक गृहिणी असो, एखादा शिक्षक असो, एखादा बँक ऑफिसर असो, एखादा इंजिनियर असो, पायलट असो, एखादा प्रधानमंत्री असो, सगळे लोक आचरणात आणू शकतात. आवश्यकता फक्त कसली आहे की आपण नेहमी अलर्ट असलं पाहिजे. की म्हणजे एक प्रधानमंत्री जो किती व्यस्त असतो तो सुद्धा याला आचरणात आणू शकतो. आणि हीच कर्मयोगाची, आणि म्हणूनच या गीतेमध्ये त्याचं इतके बिलकुल बारीक 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 बारकाव्या आपल्याला सांगण्यात आलेल्या आहे. आणि त्या बारकाव्या आपण जितकं चिंतन मनन करू तितक्या आपल्या मनास त्या रुजतील आणि मग ते आपण जेव्हा कर्म करताना ते बरोबर लक्षात येतील आणि आपल्या जीवनाला बरोबर तशी तशी दिशा आपल्याला प्राप्त होईल. तर पुढचा श्लोक त्याची थोडीशी सुरुवात करून मग थांबूया. वेळ थोडीशी झालेलीच आहे, पण आता एक सुरुवात करून मग थांबूया. दूरेण यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. या श्लोकामध्ये बंधू भगिनींनो जे काही सांगितलं गेलेलं आहे की कर्मयोगाची महती सांगितली गेलेली आहे पुन्हा एकदा. आणि स्वार्थ कर्म किंवा कामनापूर्ण कर्म हे कसं निकृष्ट दर्जाचं आहे. आणि निकृष्ट दर्जाचं आहे म्हणजे इतकी त्याची निंदा केलेली आहे की विवेचनामध्ये सांगतात भगवान आचार्य शंकर विशेष करून की कामनापूर्ण कर्म करणारे लोक जे असतात ते आयुष्यभर कर्म करतात, दुःख भोगतात आणि शेवटी जन्ममृत्यूच्या चक्रात सुद्धा सापडतात. आणि जे निष्काम कर्म करतात ते संपूर्ण जीवन आनंदात राहतात आणि शेवटी जन्ममृत्यूच्या चक्राला त्याच्या पलीकडे जातात. इतकं सुंदर त्याचं महत्त्व आणि फार विस्तृत पद्धतीने सांगितलेलं आहे आचार्य शंकरांनी त्यांच्या शंकर भाष्यामध्ये. आणि त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करूया. आज वेळ झालेली आहे, आज आपण इथेच थांबूया. उद्या दुर्गा अष्टमी आहे आणि सकाळी 5 वाजेपासून सगळ्या प्रोग्रामांचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. त्याची सूचना आपण आरतीनंतर ऐकली असेलच. सकाळी 5 वाजता मंगलारती, स्तोत्रपठण, त्याच्यानंतर 7 वाजता विशेष पूजा सुरू होणार आहे. 9 वाजता भजन नेहमीप्रमाणे होणार आहे. 11:15 वाजता श्रद्धेय अध्यक्ष महाराज आपल्याशी संवाद साधणार आहेत. 12 वाजता भोगारती होईल. संध्याकाळी पुन्हा संध्या आरती 6:30 वाजता आणि त्याच्यानंतर ऐगिरी नंदिनी ह्या स्तोत्राचं पठण होणार आहे. तर या सगळ्या कार्यक्रमाचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. आपण घरी बसूनच या सगळ्या प्रोग्रामाचा लाभ नक्कीच घेऊ शकता आणि घेणार आहातच. आपला पुढचा वर्ग येत्या सोमवारी होणार आहे. त्या दिवशी आपली सर्वांशी भेट होईलच. निरोप घेण्याच्या आधी आपल्या सर्वांना दुर्गा अष्टमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि मा दुर्गा देवी शारदा माताच्या रूपानेच इथे या कलियुगात आलेल्या आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर वर्षो, आपली आध्यात्मिक उन्नती लाभो, आपल्या याच जन्मात मुक्ती हो अशी कळकळीची प्रार्थना त्यांच्या चरणी करून मी आपल्याशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.